घराजवळच महिलेला एसटीने चिरडले. कोल्हापूर रस्त्यावर अपघात, प्रशासनाच्या अनास्थेचा बळी. सर्वपक्षीय आक्रमक. मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाढा ओढत होत्या. आज कामानिमित्त त्या कोल्हापूरला गेल्या. तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने येत होत्या. आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या. रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या. याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला त्याच एसटीने त्यांना चिरडले. रात्री 8च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात शीतल प्रकाश आंबरे वय 41 यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कोल्हापूर रस्त्यावरील रखडलेल्या कामाबाबत सर्वपक्षीय समितीकडून वारंवार निवेदने, आमदारांचे पत्र देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने काहीच केले नाही. प्रशासनाच्या अनास्थेचा हा बळी असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केला आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शीतल आंबरे या कोल्हापूर रस्त्यावरील गंगाधर नगर येथे कुटुंबासह राहतात. त्या सांगलीतील एका साडी दुकानात कामास होत्या. आज काही कामानिमित्त त्या कोल्हापूर येथे गेल्या होत्या. सायंकाळी कोल्हापूर येथील ST MH 14 LX 7629 मधून त्या सांगलीत परतत होत्या. आकाशवाणी केंद्राजवळील बस थांब्याजवळ त्या उतरणार होत्या. दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाण्याची तळी झाली होती. आकाशवाणी केंद्राजवळही पाणी साचले होते. म्हणूनच ST चालकाने ST थांब्याच्या अलीकडे थांबवली. त्यावेळी शीतल ह्या एसटीतून खाली उतरल्या आणि चालत घराकडे निघाल्या होत्या. वाटेत पाणी असल्याने त्या रस्त्यावर आल्या. तेवढ्यात एसटी सुरू झाली. चालकाने शीतल यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान या रस्त्यावर यापूर्वी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. इथल्या प्रलंबित कामासाठी सर्वपक्षीय कृती समितीकडून जोरदार आवाज उठवण्यात आले. बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. म्हणून प्रशासनच अनास्थेचा हा बळी आहे, असा आरोप श्री साखळकर यांनी केला आहे. आज आपल्या भागामधील कोल्हापूर देखील आकाशवाणीजवळ कोल्हापूरवरनं येणारी एसटी आपल्या भागातील एक रायगड चौक म्हणून आहे गंगाधर नगरमध्ये. तिथील एक महिला आपल्या कोल्हापूर रोड आकाशवाणीजवळ अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हा अपघात कोल्हापूर रोडवरील साचलेलं पाणी आणि खड्डे जे आहेत कोल्हापूर रोडला मतोबा मंदिराजवळचे खड्डे आहेत, त्या खड्ड्यामुळे एक महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. तरी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. प्रशासनानं वेळेतच लवकरात लवकर हे जे खड्डे आहेत हे खड्डे मुक्त करून मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता हा व्यवस्थित करून घ्यावा. नाहीतरी आम्ही आपला आंदोलनाचं एक नियोजन करून पुढचा दिशा ठरवणार आणि आंदोलन करणार.